बातमी आता अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या तिवसामधील भांबोरा गावात अप्पर वर्धा कालव्याचे पाणी शिरून पिकांची नासाडी होतीये। गेल्या 10 वर्षांपासून कालव्याला भगदाड पडलं असून सातत्यानं या ठिकाणी गळती होतीये। त्यामुळे शेतकरी दिनकर खंडार यांच्या शेतीत कालव्याचं पाणी शिरतंय। सध्या रब्बी हंगामातील पिकासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला धरणातून पाणी सोडण्यात आलंय। मात्र या पाण्यानं खंडार यांना मोठा फटका बसतोय। शेतातच पाणी साचून राहत असल्यानं पिकांचंही मोठं नुकसान होतंय। त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करून शेतकऱ्याचं नुकसान थांबवावं अशी मागणी सध्या केली जाते। ते गेल्या 10 वर्षापासून जवळपास मला रब्बीसाठी कोणतंही उत्पन्न होत नाही। मी पेरून पहिलं ट्राय केला। माझं 6.5 एकर शेत आहे, त्याच्यापैकी 5 एकर शेत तर जवळपास दरवर्षी जातेच। यावर्षी मी ट्राय करून पाहिला, प्रयत्न करून पाहिले, पण शासनाकडे अनेक तक्रारी केल्या। थातूर मातूर 2 वर्षाच्या आधी एक कॅनलला लागून नाली काढून दिली, त्यानंही पाणी काही उपयोग झाला नाही। तरी माझं शेत वारंवार मी तक्रारी करून राहिलो, फोटो पाठवून राहिलो। शासन स्तरावर कुठलीही याच्यात ठोस अशी उपाययोजना काढली नाही। येतात, पाहून जातात, आमच्याकडे नाही। शाखा अभियंता म्हणते आमच्याकडे नाही, हे मोठं काम आहे, कार्यकारी अभियंताकडे जा। तिकडे गेलो, त्यांनी पाहणी केली, पण त्याचे थातूर मातूर चौकशी केल्याशिवाय काही नाही। आता त्यांनी JCP आणली होती काल परवा वगैरे। आम्ही हे ओल्यात कसं JCP करणार आहे, काय करणार आहे, कसं काम होणार आहे, मी साहेबांना दाखवलं। तुम्हाला करायचं असेल तर करा म्हटलं, माझी ना नाही, पण थातूर मातूर करू नका। एक तर माझं एवढं क्षेत्र असल्यामुळं, संयुक्तिक क्षेत्र असल्यामुळं मी अपंग शेतकरी आहे। त्याच्याबरोबर माझा उदरनिर्वाह चालते आणि मुलांना बाळांना काय करायचं। दरवर्षी माझं अतोनात नुकसान होत आहे। त्यांना सांगितलं मी, मला नुकसान भरपाई द्या।